नवरात्री निमित्त चांदिवलीमधील शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ जय भवानी दांडिया उत्सव इथे नेत्रदीपक देखावे उभारण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचे चलचित्र इथे देखाव्यात साकारण्यात आले। मंडळाचे अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला आहे। या मंडळांनी मराठवाड्यात आलेल्या आपत्तीच्या अनुषंगाने या उत्सवातील इतर खर्चाला आळा घालून मराठवाड्याला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच इतर मुंबईमधील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ही मंडळाचे अध्यक्ष शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मराठवाड्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार, आप सभी दर्शकों का CA न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त रात के लगभग 1:30 बज रहे हैं और जहां पर मौजूद हैं ये आप भव्य प्रतिमा आप देख सकते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज यहाँ पर मौजूद है और माँ भवानी से उन्होंने तलवार लिया है। ये नवरात्रि उत्सव बड़े धूमधाम से मनाया जा रहा है और यहाँ के विधायक दिलीप मामा लांडे जी चांदीवली विधानसभा के अंतर्गत ये उत्सव बड़े धूमधाम से मनाया जा रहा है। मामा से बात करेंगे सीधे। मामा काय सांगणार आहे? आता हे जे देखावा आहे लोकांसाठी एक इतिहास शिवाजी महाराजांचं कसं होतं ते पूर्ण देखावा इथे काय सांगणार आहे? या ठिकाणी शक्ती आणि भक्ती हे नवरात्रीच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शक्ती आणि भक्ती या माध्यमातून महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीची जी केलेली भक्ती आहे, तुळजाभवानीने जे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवारीच्या माध्यमातून दिलेली जी शक्ती आहे, हा जिवंत इतिहास लोकांसमोर ठेवण्यासाठी या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची संकल्पना, हिंदवी स्वराज्यासाठी आई दुर्गा मातेने दिलेला आशीर्वाद, जय भवानी दिलेली तलवार हे तरुण पिढीसमोर, भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी हा इतिहास या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। आणि आपल्याला सांगितलं शक्ती आणि भक्ती या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी तुळजाभवानीची पूजा केली होती, तुळजाभवानीकडे मागणी केली होती, त्याच धर्तीवरती त्याच भक्तीने त्याच शक्तीने आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली की या महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण पिढी असेल, वंचित समाज असेल, या माझ्या माता भगिनी असतील, ह्या आनंदात सुखी राहो आणि या महाराष्ट्रातील जनतेला सुखसमृद्धीचे दिवस येण्यासाठी आपला आशीर्वाद लाभो आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या लोकांची सेवा करण्यासाठी, या लोकांना मदत करण्यासाठी, या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना एक ताकद, शक्ती, भक्ती दो एवढी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक प्रार्थना केली। आणि आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत असताना महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट करून काही कार्यक्रम रद्द करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं ठरवलेलं आहे। याच दृष्टिकोनातून, याच एका ध्येयाने महाराष्ट्रातील मुंबई शहरातील सर्व नवरात्री उत्सव मंडळांना मी हात जोडून विनंती करतो, कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली शक्ती आणि भक्ती या दृष्टिकोनातून आपण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी। त्यांचं नुकसान जे झालेलं आहे सरकार करतच आहे, सरकारच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोचलेलेच आहेत, परंतु आपण एक महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्रात राहतो, आपली एक कर्तव्य आहे। या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करावी, आम्ही करतोय, आपणही करा एवढी विनंती। मामा, एक प्रश्न असा आहे की देवी इथे विराजमान आहेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर हे परंपरा इथे चालू झालं, कारण की ह्याच्यापूर्वी जे विधायक होते ते ह्यासारखं असं मंडळ गप्प होतं। काय सांगणार याबद्दल की तुम्ही आल्यानंतर हे पुढाकार तुम्ही घेतलं? आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचा इतिहास तुमच्यासमोर ठेवण्याचा अर्थ तोच आहे की महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी तुळजाभवानीची प्रार्थना केली, तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाले। त्याच दृष्टिकोनातून, त्याच भक्तीने, त्याच शक्तीने माझ्या चांदिवलीचा विकास करण्यासाठी, माझ्या चांदिवलीतील लोकांना सुखसमृद्धी लाभण्यासाठी या विभागामध्ये आई तुळजाभवानीची पूजा करून आई तुळजाभवानीचं दर्शन या सर्व विभागातील भाविकांना देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून करत आहोत। आणि आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन, तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या माझ्या चांदिवलीतील सर्व लोकांना आनंदात सुखात राहो, या चांदिवलीचा विकास माझ्यातून घडो, चांदिवलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून घडो, असं आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक प्रार्थना केलेली आहे। आणि त्यांच्या आशीर्वादाने लोकांचा विश्वास, लोकांचा आशीर्वाद कायम मला मिळत आहे।
आपण पाहिलं असेल 2019ला 409 मतं होती, 409 मताचा आशीर्वाद होता, परंतु आई जगदंबेच्या आशीर्वादाने या 2024ला 21,000 मताचा आशीर्वाद मिळालेला आहे. हे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. आई जगदंबेने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती, त्याच धर्तीवरती आई जगदंबेच्या आशीर्वादाने या चांदिवलीचा विकास चांदीसारखा घडो, एवढीच आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक प्रार्थना. इथलं जे स्थानिक आहे हिरानंदानी रहिवासी जे आहेत मोठे बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांची मागणी होती की बाबा इथे नवरात्री उत्सव साजरा झाला पाहिजे, कारण काही याच्यापुढे तुम्ही पुढे जे विधायक होतात त्यांनी केलं नाही. लोकांची मागणी होती, ते मागणी तुम्ही पूर्ण केलं का? यापूर्वी इथं होत नव्हतं, फक्त दांडिया कुठंतरी दाखवला जात होता, दांडियाच्या माध्यमातून कुठंतरी लोकांकडून जमा केले जात होते. परंतु या ठिकाणी लोकांची मागणी होती की या ठिकाणी दुर्गादेवीचे आगमन व्हावं, तुळजाभवानीचे या ठिकाणी आगमन व्हावं आणि तुळजाभवानीचं आगमन करून या विभागातील लोकांना देवीचं दर्शन आणि आशीर्वाद मिळावा. हे लोकांची जी मागणी होती, लोकांची जी श्रद्धा होती, लोकांची जी भक्ती होती, या सर्वाचा आदर करून या ठिकाणी जय भवानी मातेचं आगमन झालेलं आहे. आणि मातेच्या आशीर्वादाने या विभागातील लोक दर्शन घेण्यासाठी आत्ता 1:30 वाजले आहेत, तरीही लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात. असाच आशीर्वाद कायम जय भवानीचा, तुळजाभवानीचा कायम माझ्या डोक्यावरती राहो आणि आई भवानीच्या आशीर्वादाने लोकांची सेवा आणि लोकांना मान सन्मान द्यायचा माझ्या हातून घडो. आप देख सकते हैं कि विधायक दिलीप मामा लांडे जी ने क्या कहा, और यहाँ पर भव्य शिवाजी महाराज जी की प्रतिमा मौजूद है, साथ साथ में भवानी देवी नवरात्रि उत्सव बड़े धूमधाम से मनाया जा रहा है. और दिलीप मामा ने साफ साफ कह दिया है कि महाराष्ट्र की जो सभ्यता और संस्कृति है और शिवाजी महाराज जी का जो इतिहास है, हमारा कर्तव्य है कि हमें इसका पालन करें और युवाओं को इसकी शिक्षा दें. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. CEN न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.